श्री, येऊ का? अरे काका, ये ना. आज बेकरी डिपार्टमेंट मधल्या पोरांना जरा जास्त वेळ थांबून ठेवलं होतं बरं का. एक चांगली गोष्ट अशी की कुणाचंही तोंड वाकडं नाही झालं जास्त वेळ थांबून घेतलं तरी सुद्धा. हे तुझ्यातलं स्पिरिट आहे श्री, जे आपल्या कामगारांमध्येही आलंय. कधी कधी काय होतं की एखाद्या माणसाची खूप सवय होते आपल्याला, म्हणजे नुसतं त्या माणसाच्या असण्याने सगळं शांत सुरळीत चाललंय असं वाटतं. नाही म्हणजे तू तिथे लक्ष घाल असं नाही म्हणायचं मला. मी कौतुकाने सांगतोय तुला. पण फॅक्ट अशी आहे श्री की तू नसलास की जरा अस्वस्थता असते कंपनीत. माझ्या संसाराचंही असंच झालंय. आपली बायको आपल्या आजूबाजूला आहे या कल्पनेनं सुद्धा खूप शांत सुरक्षित वाटतं, पण सध्या फक्त अस्वस्थता आहे. काका, तू इतकी वर्ष छोट्या आईशिवाय कसा राहू शकलास रे? मला आत्ता कळतंय की बायकोला बेटर हाफ असं का म्हणतात. तिच्याशिवाय छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अडतायत रे माझ्या. खूप प्रश्न पडतायत. त्याची उत्तरं, तिच्याकडनं मिळणारा रिअश्युरन्स, सगळंच मिस करतोय. ही पोकळी कशी काय भरून काढायची याचाच विचार करतोय. श्री, श्री जान्हवी आपल्या शहरात आहे, आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि लवकरात लवकर बरी होऊन ती ती आपल्या घरी परत येणार आहे ना. काका, आता होतंय असं ना की मला कशाचाच भरोसा वाटत नाहीये. अरे एक क्षण, एका क्षणाची घाई झाली रे आणि काय होऊन बसलंय बघ ना. होत्याचं नव्हतं झालंय. हे असं होईल असा कधी विचारही केला नव्हता मी. आणि तसंच आपले बाकीचे समस्ये खोटे ठरले तर? काका रे, जान्हवीनी मला कधी ओळखलंच नाही तर? नाही, ती या घरात परत आलीच नाही तर काय? अरे काका, ती माझी बायको परत झालीच नाही तर काय होईल? श्री, असं नाही होणार. असं अजिबात होणार नाही श्री. मेडिकली नाही आणि तुझ्या बाबतीत तर नाहीच. यू डोंट डिझर्व दिस. कोणाला माहित? मला माहिती आहे, मला माहिती आहे. अरे आम्ही एवढ्या चुका करून देवाने आम्हाला माफ केला. तुझी तर काही चूकही नाहीये. मग तुझ्या बाबतीत देव असं का वागेल? अरे तुम्ही सगळी चांगली माणसं आहात, तुम्ही सगळ्यांचं कायम चांगलं करत आलाय. देव तुमच्याशी इतका कठोर होऊन नाही वागणार श्री. हे बघ, हे दुष्टचक्र आहे, काही काळापुरतं. ते संपेल लवकरात लवकर, विश्वास ठेवतो. शरयू, काही करायचंय? नाही हो वहिनी, मी सुद्धा हे उगाच घेऊन बसले. लक्षच लागत नाहीये ग. हा हिशोब तर करायला हवाय पण डोकंच चालत नाहीये माझं. माझंही तसंच झालंय. माझंही. चला चला, माझ्या आजचा फर्स्ट क्लास चहा कोण कोण पिणार आहे? आज चहा मी करणार आणि नाश्ता पण. झालंय सगळं करून. तुमचा डबाही भरून ठेवलाय आणि चहा केव्हाचा तयार आहे. मग घेत का नाही आहात तुम्ही? नकोय कांता. का, काय झालं? काय होणार आहे? धीर सुटत चाललाय, दुसरं काय. रोज सकाळी उठल्यानंतर वाटतं की आज तरी जान्हवीच्या बाबतीत काहीतरी छान बातमी येईल का ना, किंवा किंवा कुणी सांगावं. ती स्वतःच दारात येऊन उभी राहिली तर. दिवस जातो रे कसाही, पण रात्र झाली ना की सगळ्या आशा मावळतात.
कुणाची तरी ना दृष्ट लागली आहे आपल्या घराला. काही दिवसापूर्वी आपण सगळे खूप आनंदात होतो असं म्हणायलाही कष्ट पडतात आता. या घरात संसार टिकत नाही तेच खरंय. आमचं ठीक आहे, पण निदान मुलांच्या बाबतीत तरी असं घडायला नको होतं. कसली संसार मोडण्याची परंपरा बहिणी, उलट मोडलेले संसार जोडण्याची परंपरा या घराची, असं म्हणायला हवं आपण. अरे पण या घरात साधे सरळ संसार झालेत का? बेबी, साधे सरळ संसार घरांमुळे होत नाहीत, माणसांमुळे होतात किंवा माणसांमुळेच होत नाहीत. जान्हवीनी या घरात आल्यानंतरच घरातल्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले ना बेबी. आमचे संसार जोडलेत तिने. तिचा संसार देव मोडूच शकत नाही, काही झालं तरी. हो, मला पटतंय हे. खरंच देव कुठून तरी बघत असेल, ऐकत असेल. आणि मी तर ना जान्हवी बरी व्हावी म्हणून मंगळवारही धरलेत. आता सरू इथे असती ना तर तिला म्हंटल असतं, लाव बाई एकदाचे कुठले ते अंगारे, पण हे संकट टळू दे. विघ्नेश्वरा, बघतोयस ना रे काय चाललंय. माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. जान्हवीनी सांगितलेलं निदान तिच्याच बाबतीत तरी विसरू नका प्लीज. सगळं छान नॉर्मल होणार आहे. जान्हवी पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन घरात परत येणार आहे आणि आपण सगळे पुन्हा एकदा अत्यंत आनंदाने, सुखाने आणि समाधानाने राहणार आहोत, असाच विचार करा. आज जान्हवीला डिस्चार्ज मिळणार आहे. हो कळलंय आम्हाला. आपण कुणीच तिच्या समोर जाणार नाही आहोत. तिला फक्त दुरूनच आशीर्वाद देणार आहोत. तेव्हा आता छान विचार करा, छान हसा आणि सगळ्यात आधी शरानी बनवलेला छान चहा प्या. चला दे. सावकाश. या हॉस्पिटलमध्ये का आणलं मला? म्हणजे म्हणजे इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये कशासाठी आणलंय? जानू, कारण अगं इथे ट्रीटमेंट चांगली मिळते. बाबा हो, पण आपल्याला परवडणार आहे का? अगं, ज्यांच्यामुळे हा ऍक्सिडेंट झालाय ना तेच हा खर्च करतात. हो का? हो. बापरे. चालायचं. हो. अरे पण इथून आपल्या घरी किती नंबरची बस जाते? आयडा, आपण बसने नाही जाणार आहोत. कशासाठी? टॅक्सी वगैरे खूप खर्च होतो, नको पिंटे. अगं, बाबांना चढायला उतरायला जमणार आहे का बसमध्ये? त्यांच्याने होणार आहे का ते? बरोबर. बाबा सावकाश. हो. त्रास होतोय का? बाबा हळू. हा, नाही, आपल्याला तसं याच गाडीतनं जायचंय. ह्या गाडीने? कुणाची आहे ही गाडी? ज्यांच्या गाडीमुळे तुझा ऍक्सिडेंट झाला होता ना, त्यांनीच पाठवली आहे तुझ्यासाठी. हो हो. पण ते मदत करतायत म्हणून खूप मदत नका घेऊ. गैरफायदा घेतल्यासारखं वाटतं ना. जान्हवी,
आता बेडवरनं उठल्या उठल्या लेक्चर देणार आहेस का तू? लेक्चर असं नाही रे मनीष, मला खूप गिल्टी वाटतंय. कुणाचे का होईना पण माझ्यामुळे पैसे खर्च झालेत. हो मान्य आहे, पण त्याला काही इलाज आहे का जान्हवी आता? बरं चल, तू गाडीत बस. उन्हाचं फार वेळ बाहेर नको उभी राहू. चल चल चल, गाडी ये. बसून बोलते काय बोलायचं. काका हळू ये, मी बसवतो. हळू. बाप. नाही, त्यांना सांगा आत्ताच्या परिस्थितीत मी तिकडे येऊ शकणार नाहीये, आपण मुंबईतच मीटिंग करूया. ओके, या, थँक्यू सो मच. थँक्यू. तुझा लॅपटॉप दे. नाही, मी ठेवते ना खाली. अगं छोटी आहे. मी ठेवते. सहवास संपवू शकतो, पण आठवणी तशाच राहतात. आठवणी विसरता येतात. प्रेम नाही विसरता येत. प्रेम विसरता येत नाही ना ग? पण मग मला कशी विसरलीस?
चल औषध घे पटकन घे. आता हे कसलं औषध? अगं काही नाही, साध्या मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत. डॉक्टरने रोज घ्यायला सांगितल्यात. सो पटकन घे, चल आज नकोय. घे 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 घे. बरं वाटतंय का आता? खूप कंटाळा आलाय हो बाबा. किती दिवस झाले? महिना झाला? साधारण महिना झाला. बाबा हे असं सारखं बसून आणि झोपून ना आणखीनच आजारी असल्यासारखं वाटत राहतं. ताई अजून थोडे दिवस फक्त. हे चल मी तुझ्यासाठी मस्त कडक चहा बनवून आणतो. राहू दे, आज मी चहा करणार. अगं पिंट्या, मी करते. माझं विचारायचंच राहून जात आहे, आपण इथे कधी शिफ्ट झालो आणि आपल्या चाळीच्या घराचं काय झालं? अगं ते घर सोडावं लागलं आपल्याला. तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, तेव्हाच इथे शिफ्ट झालो होतो आपण. चांगलंय. बरं, रात्री पाय मोकळे करायला इथे जागाही चांगली आहे. बाबा मी विचार करते आता मी ऑफिसही सुरू करते पुन्हा. म्हणजे तसं बरं वाटतंय मला आता, आणि चालताना पायही नाही दुखत आहे माझा तेवढा. ताई कर ना थोडे दिवस आराम प्लीज. अरे पिंट्या, किती दिवस सुट्टी घेणार? सुट्टीचे दिवस संपले असतील माझे, आणि आता पगारही कट होईल. जायला हवा आता. अगं हो, पण बर तू आता असं कर, आता आपण परत चेकअपला जाऊ ना डॉक्टरांकडे, त्यांनाच विचार. हा, आणि ते म्हणतील तसं करूया. चालेल ना? तुला हसताना बघितलं ना की मलाही हसावंसं वाटतं. तुझ्यासारखं मनमोकळं, निर्मळ. जान्हवी, तू इतकं प्रेम, सुख, हसू, पॉझिटिव्हिटी दिलीस ना की आता जर मी रडलो ना तर ते तुझं अपयश ठरेल, जे मला होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे आता मी हसणार आहे. आता हसणार आहे मी चांगला विचार करणार आहे. तूच म्हणाली होतीस ना की खरं प्रेम आत्म्यापर्यंत पोचतं. ते आता आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय. आपल्या दोघांनाही या सत्व परीक्षेतून जावं लागणार. जाऊ ना आपण, निश्चित जाऊ. मी तुला या घरात परत आणणार, नक्की आणणार. आणि हे एकमेव ध्येय आहे माझ्यासमोर. आणि आता ब्रह्मदेव जरी मध्ये आला ना तरी तो थांबवू शकणार नाही. कारण तू माझ्या बरोबर असणार आहेस, माझी स्ट्रेंथ. आणि तूही मदत करशीलच की मला. जोवर तुझी सोबत मिळत नाही ना तोवर तुझ्या आठवणी आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त आपलं प्रेम आहे. आणि यातलं काहीच तुला आठवलं नाही ना तर नव्यानं प्रेमात पडू. बायको, तू येशील ना परत? विघ्नेश्वरा, किती कठीण प्रसंग आणलास रे आमच्यावर. आमच्या जान्हवीला बरं कर रे बाबा. तिची स्मरणशक्ती परत आली नाही ना तर हे घर पुन्हा कोसळून पडेल. वहिनी, असं नका ना म्हणू. पण हे खरं आहे ना शरयू, ती लग्न होऊन या घरात आली आणि आपलं सगळं घर बांधलं गेलं.
आता तीच नसेल तर? बहिणी, तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे असं नाही म्हणते मी, पण आपल्या सगळ्यांना मनापासून जे व्हायला हवंय ना तेच नेमकं आपण म्हणत नाही आहोत. म्हणजे पण आता असं म्हणूया ना की जान्हवी आता हळूहळू बरी होतीये, तिला पूर्वीचं सगळं आठवायला लागलंय, म्हणजे तसंच होईल. बरोबर आहे शरयूचं. जान्हवी नक्की परत येणार, आपल्या सगळ्यांमध्ये ती नक्की परत येणार असाच विचार करायचा. आपली सगळी विल पॉवर, सगळी पॉझिटिव्ह एनर्जी अशाच विचारासाठी वापरायची. खरे इतकं हसरं लेकरू ते. आता आपण सगळ्यांनी तिच्यासाठी हसायचं, आशा सोडायची नाही, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहायचा जान्हवीसाठी, फक्त जान्हवीसाठी. विघ्नेश्वरा, जान्हवी इथं नसली तरी तिचा विचार सगळ्यांना सकारात्मक विचार करायला लावतोय. तीच तर तिची शक्ती आहे. तिच्यावर तुझी कृपा दृष्टी ठेव. माझं प्रेम आणि माझ्या 6 आयांच्या ओढीनं तुला या घरची सून पुन्हा व्हावंच लागेल जान्हवी.